नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? गटारी जवळ येते, नॉनव्हेजचा बेत करणार आहात ना? चला तर आज करूयात गटारी विशेष, अवघ्या काही मिनिटातच होणारे झणझणीत तर्रीदार चिकन रस्सा. एकदा केला की बोटे चाकतच राहाल. चपाती, भाकरी आणि भाताबरोबर अप्रतिम असा लागतो. चला तर वेळ न घालवता, कोणताही जास्त खटाटोप न करता हा झणझणीत चिकन रस्सा करायला घेऊयात. सर्वात प्रथम अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे वेळ असेल तर तासभर देखील तुम्ही हळद आणि मिठामध्ये चिकन मुरवून घेऊ शकता. माझ्याकडे जास्तीचा वेळ नसल्यामुळे फक्त 15 मिनिटे मी चिकन मॅरिनेट करून बाजूला ठेवून घेतले. एका बाजूला हळद आणि मिठामध्ये चिकन मुरेपर्यंत दुसऱ्या बाजूला झटपट असे वाटण तयार करून घेऊयात. एक मोठा उभा चिरलेला कांदा, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 ते सव्वा इंच आलं, एक हिरवी मिरची. थोडंसं तेल घालून कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. अर्धा किलो चिकनसाठी मी सर्व वाटणाचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही चिकन किती घेतलं त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. माझ्या पद्धतीने एकदा चिकन रस्सा केला की 2 भाकरी जास्तच खाल. कांदा छान लालसर भाजून झाल्यानंतर तव्यामध्ये बाजूला सरकवून आता आपण मूठभर सुक्या खोबऱ्याचे काप, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा धणे घालून घेऊयात. चिकन रश्श्याला छान तर्री हवी असेल तर सुक्या खोबऱ्याचाच वापर करा. ओलं खोबरं वापरलं तर हवी तशी चिकन रश्श्याला तर्री येत नाही. सर्व जिन्नस छान डाग लागेपर्यंत भाजून घेतल्यानंतर कांदा देखील व्यवस्थित सुक्या जिन्नसामध्ये मिक्स करून 1 मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर हे वाटण पूर्णपणे थंड करून गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात. आज आपण कुकरमध्ये चिकन रस्सा करणार आहोत म्हणून 1 पळी तेल घालून घेतले. त्यानंतर 1 तमालपत्र, एक बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. आता कांदा छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे सुरुवातीला वाटण केलेलं आहे ना, ते देखील घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. सर्व जिन्नस वाटण्यासाठी बारीक करताना गरजेनुसारच पाणी घाला. जास्तीचं पाणी घातलं आणि फोडणीमध्ये वाटण टाकल्यानंतर ते खूप बाहेर उडलं जातं. म्हणूनच अशा प्रकारे मी गरजेनुसार पाणी घालून बारीक असे वाटण वाटून घेतले. वाटणाला छान तेल सुटल्यानंतर सुरुवातीला आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना, ते घालून ते देखील वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटे छान परतून घेऊयात. जेणेकरून चिकनचा जो उग्र वास असतो ना, तो देखील पूर्णपणे निघून जाईल. वाटणामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊयात. 5 मिनिटानंतर पहा चिकनला देखील आपसुकच पाणी सुटलेले आहे. आता त्यामध्ये इतर सुके मसाले देखील घालून घेऊयात. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे कलर खूप सुंदर येतो. 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता जे आपण सुके मसाले घातलेत ना, ते तुम्ही चिकन किती करणार आहात त्यानुसार कमी जास्त करू शकता. एका बाजूला चिकन परतून घेईपर्यंत दुसऱ्या बाजूला मी रश्श्यासाठी पाणी देखील गरम करून घेतलेले आहे. पाणी गरम चिकन रश्श्यामध्ये घातल्यामुळे चिकनला तर्री खूप सुंदर अशी येते. सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले. आता त्यामध्ये साधारणपणे चिकन रस्सा किती करायचा आहे त्यानुसार गरम पाणी ओतावे. तर चिकनमध्ये मी जवळपास 1 ग्लास गरम पाणी ओतून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात. सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेट करताना देखील मीठ घातलेले होते, त्यामुळे मीठ आता बेतानेच घालावे. चिकन रस्सा छान टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने मी 1 चमचा साजूक तूप देखील घालणार आहे. तूप घालणं अजिबात तुम्ही स्किप करू नका. तुपामुळे चिकन रश्श्याला खूप छान टेस्ट येते. चिकन रस्सा करताना एकदा नक्की साजूक तूप घाला आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊयात. चिकन शिजण्यासाठी जास्तीचा अजिबात वेळ देखील लागत नाही.
शेवटी त्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. झटपट तुम्हाला चिकन रस्सा करायचा असेल ना, तरी परफेक्ट अशी रेसिपी आहे. चपाती, भाकरी आणि भाताबरोबर देखील हा चिकन रस्सा खाऊ शकतो. समजा तुम्हाला चिकन सुक्कं करायचं असेल तर जास्तीचं पाणी अजिबात घालू नका. तर अशा प्रकारे कुकरच्या 2 शिट्टीमध्ये आपला झणझणीत तर्रीदार असा चिकन रस्सा तयार झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. कुकरला तुम्ही चिकन करणार असाल तर 2 पेक्षा जास्त शिट्ट्या दिल्या तर चिकनचा गाळ होऊ शकतो. म्हणूनच मध्यम आचेवरती फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या काढाव्या. परफेक्ट असं चिकन देखील शिजलं जातं. चिकन रस्सा तुम्हाला कितपत पातळ हवा ना त्यानुसार गरम पाणी घाला. तर अशा प्रकारे गरम वाफळत्या भातावर असा चिकन रस्सा टाकला तर अजून काय पाहिजे. तर येत्या गटारीला तुम्ही देखील हा चिकन रस्सा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही चिकन रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. चला भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.